कामटी यांच्या आदेशाने आपण नेहमीच अवैध धंद्यांवर कारवाई करत असतो। त्याचाच एक भाग म्हणून आपण काल संपूर्ण झोन 5 मध्ये एक कोम्बिंग ऑपरेशन राबवत होतो। त्यामध्ये मुख्यत्वे करून कामटी या शहरावर आपला फोकस होता आणि तिथून नेहमी तक्रारी येत असतात गोवंश तस्करीच्या आणि हत्येच्या। तर आपण काल दुपारपासून तर रात्री जवळपास 3 वाजेपर्यंत एक कोम्बिंग ऑपरेशन तिथे राबवलेलं आहे। त्यामध्ये आपण जवळपास 400 जे गोवंश जनावरे आहेत ते चेक केलेले आहेत। त्याच्यामध्ये जे दुधाळ होते किंवा ज्यांचे मालक होते, ज्यांच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट्स होते, ते सोडून इतर जवळपास 250 जे असे जनावर जे अमानुषपणे डांबून ठेवण्यात आलेले होते, अशा आम्ही जवळपास 13 जागा आयडेंटिफाय केल्या आणि तिथून त्यांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे आणि त्यांना गोशाळेमध्ये तिथून ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण गुन्हा देखील दाखल केलेला आहे। जवळपास हा फक्त जनावरांचाच जवळपास 24 लाखाचा जो मुद्देमाल आहे गोवंशाचा, तो आपण सेफली रेस्क्यू केलेला आहे कालच्या कारवाई। सर, ही कारवाई अशी सुरू राहणार आहे का? कारण ईदच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात गोवंश कापण्याची माहिती वारंवार पुढे येते। अगदी बरोबर आहे। आम्ही याच्या आधीही स्पष्ट केलेलं आहे सीपी सरांच्या मार्गदर्शनात की ज्या गोष्टी अवैध आहेत, इल्लीगल आहेत, त्या कुठल्याही प्रकारे खपवून घेतल्या जाणार नाही आणि ही कारवाई अशीच कंटिन्यू राहणार आहे। जे कोणी अशा अवैध कारवायांमध्ये स्पेशली आता बकरी ईदच्या अनुषंगाने जर गोवंश हत्या अशा अवैध कारवाईमध्ये जर कोणी सहभागी असेल तर नक्कीच आम्ही ठिकठिकाणी ऑलरेडी नाकाबंदी देखील लावलेली आहे आणि आज रात्री देखील आम्ही विविध ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन घेणार आहोत जिथे आम्हाला संशय आहे की अमानुषपणे गोवंश डांबून ठेवण्यात आलेला आहे। सर, काही आरोपींना तडीपार देखील या अनुषंगाने आपण केलेला आहे, काय नाही? यामध्ये आपण नेहमीच हे जे हॅबिच्युअल ऑफेंडर्स आहेत ते एकाच प्रकारचे गुन्हे करत असतात, त्यांच्यावर विविध प्रतिबंधक कारवाई करत असतो। त्याच्यामध्ये एक तडीपार आहे आणि हा गुन्हा दाखल केल्यानंतर आपल्याकडे आतापर्यंत 5 आरोपी आयडेंटिफाय झालेले आहेत। त्या 5 आरोपींचा आपण प्रिव्हियस रेकॉर्ड चेक करत आहोत। ते जर प्रिव्हियस रेकॉर्ड मिळून आला तर त्यांच्यावर देखील एक कडक प्रतिबंधक कारवाई नक्कीच केली जाईल। सर, मकोकासारखी कारवाई केली जाणार आहे काय? आणि काल जी कारवाई करण्यात आली आहे ती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच खरं तर मतदारसंघात कामठीमध्ये झाली। अगदी बरोबर। आपण मी तेच सांगितलं की जर प्रिव्हियस रेकॉर्ड असेल आणि ते जर मकोकाच्या जे काही क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये बसत असेल तर नक्कीच आपण मकोका देखील त्याच्यात इन्व्होक करणार आहोत आणि पालकमंत्री सरांची कॉन्स्टिट्युएन्सी आहे आणि याच्या आधी देखील थोडं इनफेमस होतं कामठी गोवंश हत्येसाठी, तर त्यांचेही वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभत असतं, तर त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ही मोठी कारवाई केलेली आहे।